मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली। महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी योजना जाहीर करण्यात आली आहे। यातून 70% महाराष्ट्र वीज बिल मुक्त होणार अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे। तसंच शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आपले एकूण जे घरगुती ग्राहक आहेत, या घरगुती ग्राहकांच्या 70% ग्राहक हे 0 ते 100 युनिट इतकी वीज वापरतात। या 70% ग्राहकांकरता पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजनेच्या धर्तीवर राज्याची योजना आम्ही तयार करतो की ज्या योजनेमुळे हे 70% ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील आणि हे 70% ग्राहक म्हणजे जवळपास 1.5 कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील। सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा वीज मिळणार आहे। कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आणि जवळपास याच्यामध्ये शासनाच्या सबसिडीची 5,500 कोटी रुपयाची बचत होणार आहे आणि एकूण वीज खरेदी खर्चामध्ये 10,000 कोटी रुपयाची बचत या माध्यमातून होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून। सुरुवातीला बीडमधील बातमी। दस समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखीन एक कारनामा समोर आला। यात खोक्याला पैशांचा माज असल्याचं पाहायला मिळतंय। टेबलवर पैसे ठेवून तो उधळण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं। ठोकरे खा खा पता चला, फिदा जिस पे होते थे, एक सांप हम। सतीश भोसलेचा थेट मुलांना धमकी देतानाचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओत तो मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देतोय। माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आणखी एखादा गुन्ह्यानं फरक पडत नाही असं देखील भोसले म्हणतात। बापाचा नाद नाही करायचा। होणार नाही, डायरेक्ट तुमचे हातपाय मोडून जेलमध्ये एखाद्या लेकरा बाळा आपल्या केस झाल्या, माझ्यावर काही फरक पडत नाही। एवढीच वार नाही तुम्हाला। सतीश भोसलेला हरिण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता। त्यानं आतापर्यंत साधारण 200 पेक्षा जास्त हरिणींना मारल्याचं समोर आले। दिलीप ढाकणेंनी मज्जाव करताच त्याच्या सहकाऱ्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली होती। बापाचा नाद नाही करायचा। बाकी पांडूचा बनवास जाएंगे। खोक्या उर्फ सतीश भोसले हरणाची शिकार करून मांस खायचा असा आरोप ढाकणे कुटुंबानं केला। हरणाची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि त्याची गँग जाळ्या लावायची असा आरोपही होते। हरणांच्या शिकारीपासून रोखल्यानं अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांनी केलाय। सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। ज्या ठिकाणी हरणांची शिकार करण्यात आली त्या स्पॉटवर जाऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। त्यावेळी अधिकाऱ्यांना एका हरणाची कवटी आणि शिंगाचा भाग सापडला। वन विभागाकडून सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। सरपंच संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला। या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या। मारहाणीनं त्यांचं शरीर काळनिळं पडलं होतं। नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केल्याचे रिपोर्टमधून उघड झाले। कपाळ आणि दोन्ही गालावर मारहाणीच्या जखमांच्या खुणा आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये भर दिवसा टवाळखोरांनी मुलीची छेड काढली होती। त्यानंतर तिच्या पालकांना देखील मारहाण केली होती। या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। साम टीव्हीवर ही बातमी दाखवल्यानंतर संभाजीनगरचे डीसीपी नितीन बगाटे यांनी पोलीस निरीक्षकाला फोन करून सगळ्या आरोपींवर तातडीनं कारवाई करण्याची सूचना केली। जालन्यात लोखंडी सळीनं चटके देत कैलास बोराडेला मारहाण झाली होती। या प्रकरणी आता मनोज जरांगेंनी नवा खुलासा केलाय। कैलास बोराडे मद्यधुंद अवस्थेत मंदिरात गेला आणि त्यानं तिथं गोंधळ घातला। मंदिरात विटंबना करणाऱ्यांसाठी मकोकासारखा कायदा आणण्याची मागणी देखील मनोज जरांगेंनी केली। जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये महिला तहसीलदारावर जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्यात प्रतीक्षा गोरे यांचा हात फ्रॅक्चर झालाय। हल्ला करणाऱ्या बिल्डर आणि वाळू माफियांवर कारवाईची मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली।
लातूरमध्ये अनेक भागात गेल्या 2 महिन्यांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतो, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. वारंवार तक्रार करून देखील महानगरपालिका दुर्लक्ष करते असा आरोप आहे. समृद्धी महामार्गावर अपघातात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांनी मूक आंदोलन केलं. एका अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तत्कालीन सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली होती. मात्र अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला. भंडाऱ्यात वरठी रेल्वे पुलावर वाळू टिप्परच्या धडकेमध्ये 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी पुलावरील खड्डे दुरुस्त करणं, रेल्वे क्रॉसिंगवरून ब्रिज तयार करावा अशा विविध मागण्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अमरावतीच्या छत्री कलावमध्ये मद्यपी युवक विषारी सापाशी खेळत असतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला. कुठल्याही प्रकारची भीती न ठेवता तो सापाशी खेळत होता, तसंच लोकांना भीती दाखवत होता. त्यामुळे त्याच्यावर आता वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. अकोल्याच्या पंचायत समितीसमोर दुचाकीला गॅस वेल्डिंग करत असताना आग लागली. दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली. त्यामुळे दुचाकी स्वाराचं नुकसान झालं. नागपुरातील लकडगंज परिसरात वास्तव्यास असलेल्या एका अल्पवयीन मुलावर 36 वर्षीय महिलेचं प्रेम जडलं. महिलेनं या मुलाला आपल्या प्रेमात ओढलं आणि त्यानंतर तिनं मुलाला फूस लावून पळून नेलं. मात्र मुलगा घरी न आल्यानं कुटुंबियांनी अपहरण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर महिलेला ताब्यात घेण्यात आलं. विदर्भाचं कुलदैवत अमरावतीच्या अंबादेवी मंदिरासमोर होळीची 200 वर्षांची परंपरा आहे. ती अजूनही जपली जाते. महिनाभरापूर्वीच इथे होळी रचली जाते. महिनाभर या होळीत महिला खण, नारळाची ओटी आणि गाठी टाकतात आणि होळीच्या दिवशी दहन केलं जातं. औरंगजेबाची कबर थेट जेसीबी लावून उखडून टाका अशी मागणी खासदार उदयनराजे भोसलेंनी केली. औरंगजेबाच्या कबरीवर सरकार खर्च करत असल्याची बातमी सामने दाखवली होती. सरकारी खर्च होत असल्याची ही बातमी पाहताच उदयनराजे भोसले संतापले. सांगलीमध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीचा विनयभंग झाला. पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणानं अश्लील चाळी करत विनयभंग केला. बस सांगली स्थानकात आल्यानंतर तरुणीनं हा प्रकार बस चालकासह प्रवाशांना सांगितला. त्यानंतर नराधम वैभव कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोल्हापूर आता गँगस्टर्स हब होतोय का असा सवाल उपस्थित होतोय. कारण सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचेही एकमेकांना धमकी देतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात. यामध्ये मुलं अगदी फिल्मी स्टाईलमध्ये एकमेकांना धमकी देताना दिसत आहेत. नीरा उजव्या कालव्यामध्ये शेकडो मृत कोंबड्या वाहत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या स्टेटसला ठेवून नागरिकांनी सावधगिरी बाळगा असा सल्ला दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये चक्क पोलीस ठाण्याबाहेरच एका व्यक्तीनं स्वतःला पेटून घेतलंय. काडीमोड न घेताच पत्नी दुसरं लग्न करत असल्याच्या रागातून पतीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. पती गंभीर जखमी झालाय. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील बोरनारमध्ये माकडाने उच्छान मांडला आहे. ते परिसरातील वस्तूंचं नुकसान करतायत. दरम्यान त्यांनी लोकांच्या शेतीचं देखील नुकसान केलंय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
जळगावातल्या बाबळे गावातील शिवारात एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 7 जण गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. अहिल्यानगरमधील संगमनेरच्या खडकाळ माळरानावर शाळेच्या आवारात सेंद्रिय परसबाग फुलवण्यात आली. शाळेतील शिक्षक दाम्पत्यानं विद्यार्थ्यांच्या सहभागातून ही बाग फुलवली. या ठिकाणी पिकणारा भाजीपाला शालेय पोषण आहारासाठी वापरला जातो. पंढरपूरमधील माडातील टाकळी गावात एका तरुणानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. लोहार समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यानं अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतले होते. दरम्यान पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळला. सातपुड्यात पुन्हा शेकोट्या पेटल्या. दिवसा 37°C तापमान तर रात्री 9°C तापमानावर खाली उतरतो. दिवसभर उन्हाचे चटके तर रात्री कडाक्याची थंडी अशी परिस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांवर वातावरण बदलाचा प्रतिकूल परिणाम जाणवू लागला. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही असा सवाल आमदार जयंत पाटलांनी सरकारला विचारलाय. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला का दिली नाही असं देखील त्यांनी विचारलंय. या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केलाय. दरम्यान सभागृह संपण्याआधी निवेदन देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील राष्ट्रवादीत नाराज असून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी जयंत पाटलांना पुन्हा एकदा जयंत पाटलांना पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने येण्याबाबत सूचक वक्तव्य केलंय. भाषणाच्या वेळी जयंत पाटील बोलल्यानं फडणवीसांनी त्यांना टोला हाणलाय. विकास कामांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. तसंच अजित पवार थेट अटॅक करतात म्हणून कोणी त्यांच्या वाट्याला जात नाही असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून कशा सोडून. मुंबईत काँग्रेस कर्जबाजारी झाली असून काँग्रेसच्या कार्यालयाला आता टाळ लागणं बाकी आहे असा खळबळजनक खुलासा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विटद्वारे केलाय. कार्यालयाचं 18 लाखांचं भाडं आणि 5 लाखांचं वीज बिल थकलंय. मी 4 वर्ष अध्यक्ष होतो पण अशी वेळ आली नाही असा टोला देखील निरुपम यांनी लगावलाय. प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर आसूड ओढला आहे. भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत प्रशांत कोरटकरचे फोटो आहेत. कोरटकरला फडणवीसांचा आशीर्वाद आहे असा घणाघात संजय राऊतांनी केलाय. टॉप 5 नंतर एक आता महत्त्वाची बातमी आहे. दुकानांच्या मराठी पाट्यांनंतर आता मुंबईतील हॉटेल्स, उपाहारगृह, दुकान मालकांनी आता मेनू कार्ड मराठीतच करावं अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं केलेली आहे. यासाठी ठाकरे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिण्यात आलंय. इतर राज्यात स्थानिक भाषेला प्राधान्य दिलं जातं त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील मेनू कार्ड आणि हॉटेल बिलवर आता मराठी भाषेला प्राधान्य द्यावं अशी मागणी ठाकरे गटानं या पत्रातून केली आहे. आता या ठाकरे गटांच्या मागणीला हॉटेल व्यावसायिक कसा प्रतिसाद देतात ते बघणं महत्त्वाचं आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील एक पत्र दिलेलं आहे. हॉटेलचं मेनू कार्ड हे मराठीतच करा अशी शिवसेना ठाकरे गटाची मागणी. मुंबईतल्या बातमीनंतर आता पुण्यातील टॉप 5 बातम्या पाहूया. भर रस्त्यात धिंगाणा घालत बर्थडे सेलिब्रेशन करणं पोलिसांना चांगलंच बोललंय. कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवणाऱ्या 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. पोलीस शिपाई प्रवीण पाटीलचा रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून वाढदिवस सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ सामना दाखवला होता. त्यानंतर आता कारवाई करण्यात आली. पुणे पोलिसांनी गुन्हेगारांचा माज उतरवलाय. ज्या ठिकाणी गाड्या फोडल्या तिथेच पोलिसांनी या गुन्हेगारांची धिंड काढली. 2 दिवसांपूर्वी भारतीय विद्यापीठ परिसरात वाहनांची तोडफोड झाली होती. पोलिसांनी 2 दिवसात आरोपींना अटक केली.
पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीला पोलिसांनी गुन्हाड गावात आणलं. दत्ता गाडीच्या मोबाईल शोधण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक आरोपीसह ऊसाच्या शेतात दाखल झाले. पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गुन्हाड गावात आता गाडीच्या मोबाईलचा शोध घेतला जातोय. राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झालेत. एकट्यानं फिरणं कठीण बनलंय. सध्या राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 62 लाख इतकी आहे. या भटक्या कुत्र्यांनी आतापर्यंत 4,23,000 लोकांना एका वर्षात चावा घेतलाय. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलक परिसरामध्ये एका माथेफिरूनं आपल्या सोसायटीमध्ये पार्क केलेल्या 14 दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटून दिल्या. बोऱ्या क्षिती सोसायटीतील पहाटेची ही दुर्घटना आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात स्वप्नील पवार या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातल्या संगमवाडी रस्त्यावर रस्त्याचं काम प्रलंबित आहे. यासाठी आमदार निधीतून 30 लाख रुपये मंजूर झाले होते. 6 ते 7 महिने होऊन देखील संपूर्ण रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही. आतापर्यंत जेवढं काम झालंय ते फारच निकृष्ट दर्जाचं आहे. अंबरनाथ पूर्व भागात गॅस गोदाम ते नगर रोड परिसरामध्ये ड्रेनेज चोकअपचा त्रास अनेक दिवसांपासून आहे. सांडपाण्यामुळे आता दुर्गंधीचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागतोय. अनेकदा तक्रार करून देखील याकडे अंबरनाथ नगर परिषद पूर्णपणे दुर्लक्ष करते असा स्थानिकांचा आरोप आहे. परभणीच्या पूर्णा ते हयातनगर रस्त्याचं काम 11 महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवलाय. पर्यायी मार्ग नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करतायत. टॉप 5 नंतर आता आपण वळूया व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुमच्याकडे 50 रुपयांची नोट आहे का? तुमच्याकडे असलेली 50 रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र 50 रुपयांची नोट बंद खरंच होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. 50 रुपयांची नोट बंद होणार. आणखी एक नवीन नोट बाजारात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 50 रुपयांची ही नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच 50 रुपयांची नोट चलनातून बाद होणार का? 50 रुपयांची नोट चलनातून का बंद होणार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात आणि जर 50 रुपयांची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण येऊ शकते. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार आहे. आणखी एक नवीन नोट चलनात येणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 50 रुपयांची नोट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात. मार्केटमध्येही ज्यावेळी खरेदीसाठी आपण जातो त्यावेळी छोट्या छोट्या नोटा महत्त्वाच्या असतात. कारण काही दुकानदार सुट्टे पैसे देत नाहीत आणि जर 50ची नोट बंद झाली तर अनेकांना सुट्ट्या पैशांसाठी अडचण होईल. मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला. त्यावेळी काय माहिती मिळाली पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार नाही. RBI 50 रुपयांची नवीन नोट आणणार आहे. नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल. जुन्या 50च्या नोटाही सुरूच राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवी 50ची नोट जारी केली जाणार आहे. ही नवी नोट आधीच्या 50 रुपयांच्या नोटेसारखीच राहणार आहे. 50 रुपयांची नवीन नोट येणार आहे. मात्र ही नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.